आणि मला असिस्टंट इंजिनियर क्लास 1 ही इरिगेशनला पोस्ट मिळाली. कुठेतरी एक मनाच्या कप्प्यामध्ये होतं की मला IAS व्हायचं होतं, ते जमलं नाही. मी शेवटी निर्णय घेतला की मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जाणार नाही आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येच राहीन. 2009ला एक कंपनी सुरू केली. 9 ते 12 3 वर्ष आमची कंपनी चालली. परंतु 3 वर्ष त्या कंपनीमध्ये काही विशेष प्रॉफिट झाला नाही. आम्हाला सस्टेन करणं अवघड होत होतं. आमचेच पगार त्या कंपनीमध्ये जात होते आणि मग 12ला आम्ही ती कंपनी बंद केली. मग 2012ला मी माझा जॉब सोडला आणि 100% आपण सॉफ्टवेअर कंपनीच सुरू करायची हा निर्णय घेतला. माझा अचानकपणे पगार थांबला. घराचे EMI देणंसुद्धा अवघड झालं आणि खूप लोकांच्या उधाऱ्या, पैशांची अडचणी आल्या, व्याजाने पैसे घेतले, असे खूप. पाणी हा एकमेव प्रश्न मानखटावचा नाही, हेच लोक आता विसरलेले आहेत. फक्त पाणी ह्या एका मुद्द्यावर निवडणुका लढवतात. आजचे प्रश्नच मानखटावचे वेगळे आहेत. नमस्कार, मी किरण निंबोरे. वास्तव कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं स्वागत. आपल्या सर्वांना माहिती आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये स्वतःचं आयुष्य आजमावण्यासाठी किंवा स्वतःला आजमावण्यासाठी लाखो विद्यार्थी तयारी करतात. प्रत्येकजण अधिकारी होत नाही, परंतु कुठेतरी जे विद्यार्थी अधिकारी होत नाहीत ते अपयशाने खचून जातात आणि कुठेतरी नैराश्यामध्ये जाताना आपण पाहतोय. परंतु वास्तव कट्ट्यावरती आपण असे काही आत्तापर्यंत व्यक्तिमत्व आणलेले आहेत की ते स्पर्धा परीक्षेमध्ये जरी अपयशी, स्पर्धा परीक्षेत अपयश म्हणता येणार नाही, परंतु त्यांना स्पर्धा परीक्षेत यश आलं नाही आणि ते वेगळ्या क्षेत्रात यशस्वी झाले. आज वास्तव कट्ट्यावरती त्यांना स्पर्धा परीक्षेतून अपयश म्हणता येणार नाही, कारण आपल्यातीलच एक UPSCची तयारी करणारे, UPSCमधून पोस्ट जरी मिळाली नसेल तरी MPSCमधून पोस्ट मिळवली आणि स्वतःचा व्यवसाय उभा केला. शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड ही सॉफ्टवेअर कंपनी स्थापन करून 200 कर्मचारी त्यांच्या कंपनीमध्ये काम करत आहेत. 200 युवकांना त्यांनी रोजगार निर्माण करून दिला आणि कोट्यावधीची उलाढाल त्या कंपनीमधून होते. आणि त्या कंपनीचे संचालक मान्य श्री अभयसिंह जगताप सर आपल्यासोबत आहेत. सर, वास्तव कट्ट्यावरती आपलं स्वागत. नमस्कार. सरांविषयी दुसरी बाजू जर सांगायचं झाले तर आपण म्हणतो की युवकांनी राजकारणात गेलं पाहिजे, परंतु युवक म्हणतात राजकारण गचाळ आहे. परंतु सरांनी UPSCची तयारी केली. अख्ख्या जगाचं ज्ञान UPSCमधून त्यांनी घेतलेलं आहे. आणि सर, राजकारणामध्ये देखील तुमचं नाव आम्ही बऱ्याच वेळा ऐकत असतो. माढा लोकसभा असेल किंवा आता विधानसभा आहे, त्याच्यामध्ये आम्ही तुमचं नाव बऱ्याच वेळा चर्चेमध्ये असतं आणि एक उमेदवारांची जी काही लिस्ट असते त्या लिस्टमध्ये अग्रस्थानी तुमचं नाव असतं. लोकसभा हुकली कारण अचानक मोहिते साहेबांची एंट्री झाली आणि कदाचित म्हणजे माझ्या मतानुसार, परंतु आता विधानसभा आहे. एकंदरीत हा जो तुमचा प्रवास आहे, UPSCचा प्रवास असेल, MPSCचा प्रवास असेल किंवा तुमच्या सॉफ्टवेअर कंपनीचा प्रवास असेल आणि आता राजकीय प्रवास, याच्यावरती आपण बोलणार आहोतच. परंतु एकंदरीत तुम्ही ज्यावेळेस UPSCची तयारी करत होतात, म्हणजे UPSCतून तुम्ही डायरेक्ट एकतर स्वतःचा प्रायव्हेट कंपनी सुरू केली आणि आता राजकारणामध्ये, काय एकंदरीत कसा प्रवास होता? ॲक्च्युली 2002 साली माझं MTech पूर्ण झालं. 99ला मी BE सिव्हिल झालो, इंजिनिअरिंग केलं आणि MTech मी 2002 साली केलं. आणि त्याच काळात MTech करत असताना एक UPSCबद्दल एक वेगळं आकर्षण निर्माण झालं होतं. आपण कलेक्टर व्हायचं असं एक डोक्यात म्हणजे संकल्पना एकदम फिट झाली होती. आणि मी 2002 पासून अभ्यासाला सुरुवात केली आणि 2003ला म्हणजे पहिलीच प्रिलिम्स मी 2003ची दिली आणि 2003च्या मेन्स प्रिलिम पास झालो, पहिलीच प्रिलिम पास झालो. मग 2003ची मेन्स दिली. असं करत करत 2003, 4, 5 आणि 6 अशा 4 मेन्स परीक्षा मी दिल्या. दरम्यानच्या काळात मी 2 वर्ष दिल्लीला UPSCच्या क्लासेससाठी होतो. 2 वर्ष पुणे आणि मुंबईमध्ये. पुण्यामध्ये ज्ञानप्रबोधिनी, अहिल्या शिक्षण मंडळाची लायब्ररी आणि मुंबईमध्ये SISCला 2 मेन्सच्या वेळी होतो. असं एकंदरीत मी 4-5 वर्ष आयुष्यातली प्रचंड अभ्यास केला, मेहनत केली. प्रत्येक वेळा प्रिलिम परीक्षा पास होत गेलो, परंतु मेन्समध्ये कुठेतरी मी कमी पडलो आणि माझं पर्यायाने 4थ्या अटेम्प्टनंतर मला बाहेर पडावं लागलं. दरम्यानच्या काळात 2004मध्ये MPSC इंजिनिअरिंग MPSCची परीक्षा आली. तो अटेम्प्ट मी दिला. खरं तर अचानक UPSCमधून येऊन इंजिनिअरिंगचा अभ्यास करणं, कारण UPSCला माझं जॉग्राफी आणि सायकोलॉजी हे सब्जेक्ट होते आणि ते सोडून अचानक सिव्हिल इंजिनिअरिंगचा अभ्यास करणं हे सुद्धा खूप मोठं शिफ्ट होतं आणि तरीसुद्धा मी ते केलं आणि त्याच्यामध्ये मी महाराष्ट्रात 26वा आलो MPSCमध्ये.
आणि मला असिस्टंट इंजिनियर क्लास 1 ही इरिगेशनला पोस्ट मिळाली. परंतु त्या दरम्यान पोस्टिंग झाल्यानंतर म्हणजे सिलेक्शननंतर जॉइनिंगमध्ये थोडंसं गॅप असायचं. मग UPSC झालो नाही, MPSCमध्ये झालो आणि जॉइनिंगच्या पिरियडमध्ये जो गॅप होता त्या पिरियडमध्ये मी जॉब करावा असा विचार केला आणि मी पहिल्यांदा L&Tमध्ये मला जॉब मिळाला. L&T नंतर मला दार ग्रुप म्हणून एक कंपनी आहे जिचं ऑफिस सुरुवातीला पुण्यामध्ये नव्हतं. तर त्यांनी आम्हाला इजिप्तला बोलवून घेतलं, कैरोला. तर 1 वर्ष तिथं ट्रेनिंग होतं आणि त्यानंतर पुण्यामध्ये पोस्टिंग होतं. तर त्या कंपनीमध्ये मला जॉब मिळाला आणि मी जेव्हा इजिप्तमध्ये पोस्टेड होतो तेव्हा माझं जॉइनिंग MPSCचं आलं इरिगेशन डिपार्टमेंटला. परंतु कुठेतरी एक मनाच्या कप्प्यामध्ये होतं की मला IAS व्हायचं होतं, ते जमलं नाही. तर आपल्याला जर त्याच लेवलचं काम करायचं असेल तर कदाचित मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम मध्ये म्हणजे ती पोस्ट घेऊन मी त्या लेवलचं काम करू शकणार नाही. त्यामुळे मी शेवटी निर्णय घेतला की मी इंजिनिअरिंग सर्व्हिसेसची एक्झाम इंजिनिअरिंग सर्व्हिसेसमध्ये जाणार नाही आणि प्रायव्हेट सेक्टरमध्येच राहीन आणि काहीतरी मोठं करायचं उद्दिष्ट घेऊन मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये कंटिन्यू केलं आणि मग मी जॉब करत राहिलो. 2012 पर्यंत मी त्या प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करत होतो. तुम्ही इंजिनिअरिंगची जी MPSCने घेतलेली परीक्षा होती त्याच्यातून तुम्हाला पोस्ट मिळेल ती तुम्ही नाकारली. परंतु तुम्ही आता शेकडो तरुणांना, इंजिनियर तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या कंपनीचा काय इतिहास होता? अच्छा. खरं तर मी सिव्हिल इंजिनियर, बरं. पण माझा एक लहानपणीचा मित्र आहे सलीम तांबोळी आणि आम्ही दोघंही मॅथमॅटिक्समध्ये खूप त्यावेळी हुशार होतो स्कूलमध्ये असताना आणि आमच्या दोघांचं खूप ट्युनिंग होतं. तर UPSC करत असतानाच काही सॉफ्टवेअर आम्ही बनवले, जसं की डेअरीमध्ये मिल्क कलेक्शनचं सॉफ्टवेअर होतं ते आम्ही बनवत होतो आणि 2009 साली आम्ही दोघांनी निर्णय घेतला की आपण दोघं मिळून एक सॉफ्टवेअर कंपनी सुरू करू. मी ॲज अ स्ट्रक्चरल इंजिनियर म्हणून काम करत होतो, परंतु आणि तो सॉफ्टवेअर इंजिनियर. मग आम्ही दोघांनी मिळून 2009ला एक कंपनी सुरू केली. 9 ते 12 3 वर्ष आमची कंपनी चालली. परंतु 3 वर्ष त्या कंपनीमध्ये काही विशेष प्रॉफिट झाला नाही. आम्हाला सस्टेन करणं अवघड होत होतं. आमचेच पगार त्या कंपनीमध्ये जात होते आणि मग 12ला आम्ही ती कंपनी बंद केली, म्हणजे बंद करण्याचा निर्णय घेतला. आणि मग 12 नंतर मला कुठेतरी मनात लागून राहिलं होतं की आपण एक मोठं स्वप्न घेऊन इंजिनिअरिंगची म्हणजे MPSCची पोस्ट नाकारली तर आपल्याला आता असं गप्प बसून चालणार नाही. मग मी पुन्हा नव्याने ते सॉफ्टवेअर कंपनी सुरू केली. तिचं नाव शौर्य टेक्नोसॉफ्ट प्रायव्हेट लिमिटेड 2013ला सुरू केली आणि मग माझा प्रवास एकट्याने सुरू झाला. सुरुवातीच्या प्रवासात खूप अडचणी आल्या. म्हणजे 2012ला मी जॉब सोडून माझे एक मॅनेजमेंट गुरु आहे, त्यांनी मला सांगितलं की एका वेळी तू जॉब आणि हे असं नाही करू शकत, काहीतरी तुला आता एक निर्णय घ्यावा लागेल. मग 2012ला मी माझा जॉब सोडला आणि 100% आपण सॉफ्टवेअर कंपनीच सुरू करायची हा निर्णय घेतला आणि मी त्या दिशेने वाटचाल करायला लागलो. पण जॉब सोडत असताना माझा अचानकपणे पगार थांबला आणि त्यामुळं घर 2010ला घेतलं होतं. घराचे EMI देणंसुद्धा अवघड झालं आणि खूप लोकांच्या उधाऱ्या, पैशांची अडचणी आल्या, व्याजाने पैसे घेतले, अशा खूप अडचणींचा सामना सुरुवातीला करावा लागला आणि त्यात काही मित्रांनी खूप साथ दिली मोलाची आणि त्यामुळं मी उभं राहू शकलो. दरम्यानच्या काळात मला सॉफ्टवेअरमधून काहीच पैसे मिळत नव्हते, पण मी असताना सिव्हिल इंजिनियर असल्यामुळं कॉन्ट्रॅक्टिंगचं काम केलं. शेवटी तुम्हाला काही ना काहीतरी पैसे अर्निंगचं जिथं मार्ग मिळेल ते करावं लागतं. मग मी सुरुवातीला पुराणिक बिल्डरकडे लोणावळ्याला काही कामं घेतली, तिथं काम केलं. नंतर रांजणगावला इंडस्ट्रियल शेडचं छोटं काम घेतलं. असं करत करत मी 2-3 वर्ष ती कामं करत होतो. पुन्हा एकदा मला त्या मॅनेजमेंट कन्सल्टंटनी सांगितलं की तू एकाच वेळी सिव्हिलची कॉन्ट्रॅक्टर आणि सॉफ्टवेअर कंपनी असं काही करू नको. तुझं जे फायनल डेस्टिनेशन, फायनल एम असेल ते समोर ठेवूनच मग वाटचाल कर. मग मी सिव्हिलची कामं बंद केली आणि 100% फोकस माझा सॉफ्टवेअर कंपनीवर केला आणि आज त्या कंपनीत 200 मुलं काम करतात. कंपनीचं टर्नओव्हर जवळपास 57 कोटी आहे आणि प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे आणि वी आर स्टेबल नाव, म्हणजे बऱ्यापैकी सेट झालेलं आहे. त्या 200 मुलांपैकी 50 मुलांनी स्वतःचे फ्लॅट हे आमच्या कंपनीचे सॅलरी दाखवून घेतले. म्हणजे तेवढं ट्रान्झॅक्शन मार्केटमध्ये झालं 50 फ्लॅटचं. म्हणजे बऱ्यापैकी मोठं डायरेक्ट इनडायरेक्ट एम्प्लॉयमेंट आम्ही जनरेट केली, त्याचा मला अभिमान आहे आणि मला असं वाटतं की UPSC नंतर सुद्धा खूप मोठं जग आहे.
अगदी बरोबर आहे. काय वाटतं, असा कधी अभिमान वाटतो स्वतःचा, की नोकर म्हणून जाणार होते, नोकरी देणारे झाले? हां, खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. परंतु प्रवास सोपा नसतो. प्रवासाचा विचार केल्यावर जमिनीवर राहतो माणूस आणि हे बाकीच्यांना दिसताना फक्त तो यश दिसतं. परंतु खूप असं संघर्षमय प्रवासातून मी सुद्धा गेलेलो आहे. आणि परंतु एक नक्की माझ्या लक्षात आहे, एक सिक्रेट बुक तुम्ही वाचलं असेल, तुम्हाला माहिती Yes. असेल, लॉ ऑफ अट्रॅक्शन. एखादी गोष्ट मनामध्ये ठरवली तर ती कसल्याही परिस्थितीत पूर्ण होते, यावर तुम्ही स्वतः पहिला विश्वास ठेवा. आणि एकदा का मनामध्ये एखादी गोष्ट ठरवली ना, ती 100% पूर्ण होते. त्यामुळं माझं तर UPSC MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांना, मुलांना असं सजेशन राहील, की जेव्हा तुम्ही परीक्षेमध्ये पास होता, अर्थातच तुम्ही गुलालात जाता, हारतुरे होतात, तुम्हाला आनंद होतो, तुम्ही एक नवीन वेगळ्या विश्वात जाता. ज्यांना पास होता येत नाही, त्यांची अक्षरशः पायाखालची वाळू सरकलेली असते. घरच्या लोकांनी 4-5 वर्ष तुमच्यावर पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात. आज नापास होऊन परत गावात जाणं अवघड होऊन जातं. तोंड दाखवणं लोकांना अवघड होऊन जातं. खूप डिप्रेशन येतं. लग्नाचं टायमिंग झालेलं असतं. अशा परिस्थितीत माणूस खचून जातो. परंतु माझं असं सजेशन राहील सर्व विद्यार्थ्यांना, की एक टप्पा पूर्ण झाला. आपण प्रयत्न केला, मनापासून प्रयत्न केला, त्याचा अभिमान बाळगा आणि तुमच्यामध्ये कदाचित दुसरं काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. म्हणूनच देवानं तुम्हाला यातनं MPSCतून बाहेर काढून दुसऱ्या कामासाठी तुम्हाला नियुक्त केले असं समजा. कारण माझ्याबरोबर पास झालेले सुद्धा अनेक अधिकारी आजही सॅटिस्फाईड नाहीत, अशी पण परिस्थिती आहे काही जण. त्यामुळं अधिकारी झाल्यावरच सगळं जग जिंकलं असं काही होत नाही. त्याच्यानंतरही त्यांच्या संघर्षाचा नवीन प्रवास सुरू होतो आणि अधिकारी न होता आपला संघर्षाचा वेगळा प्रवास सुरू होतो. अगदी बरोबर. त्यामुळं संघर्ष आयुष्यभर आहे आणि इथून उठून जर तुम्ही फिनिक्स सारखी भरारी घेतली तर नथिंग लाईक दॅट. तुम्ही आणि खूप खूप काही अचीव करण्यासारखं जगात आहे. MPSC UPSC एक स्ट्रक्चर्ड वे झाला. एक पोस्ट मिळवली तुम्ही. त्याच्या बाहेर जग खूप मोठं आहे आणि त्यात खूप करण्यासारखं आहे असं मला वाटतं. त्यामुळे ह्या विद्यार्थ्यांना माझं सजेशन आहे, पहिला स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही खरंच प्रचंड पोटेन्शियल असलेले लोक आहात आणि तुमचा स्वतःवर विश्वास ठेवा. थोडे दिवस डिप्रेशनमध्ये जातील, नैसर्गिक आहे, त्यातून पण पास व्हा. पण एकदा बाहेर पडला की फिनिक्स सारखी भरारी. अगदी बरोबर. सर, आम्ही ज्यावेळेस अधिकाऱ्यांच्या मुलाखती घेत असतो त्यावेळेस त्यांना विचारत असतो, प्लॅन बी असला पाहिजेत का? आणि ते सांगतात. त्यावेळेस विद्यार्थ्यांच्या कमेंट असतात, आता काय तुम्ही अधिकारी झाले मग तुम्ही सांगणार प्लॅन बी असला पाहिजेत. पण खरं आज तुम्ही जो मोलाचा सल्ला दिलाय आणि प्रॅक्टिकल आहे समोर, कारण तुम्ही ते करून दाखवलंय. खरं आजच्या मुलाखतीमधला हा सगळ्यात महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांसाठी ठरू शकतो. कारण लाखो विद्यार्थी अभ्यास करतायत, त्याच्यातून कोणी बाहेर पडायला तयार नाही आणि 5-7 वर्ष गेल्याच्या नंतर करायचं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो. तुम्ही UPSCची तयारी केली, एकतर तुम्ही सिव्हिल इंजिनियर, कंपनी सुरू केली तुम्ही सॉफ्टवेअरमधली, यशस्वी झालात त्याच्यात आणि UPSC करून आता तुम्ही राजकारणाकडे. असं वाटतं का तुम्हाला की ज्यावेळेस राजकारणात तुम्ही जाताय, खरंच UPSCचा जो अभ्यास केलाय त्याचा राजकारणात काही फायदा होईल? नक्कीच. ॲक्च्युली उद्दिष्ट सेम आहे. म्हणजे UPSCचं असो किंवा राजकारणात येण्याचं असो, फायनल गोल सेम आहे. कसं UPSC तरी आपण का करत होतो, म्हणजे प्रश्न येतो UPSC इंटरव्ह्यूमध्ये नेहमी विचारला जातो प्रश्न, की तुम्हाला IAS का व्हायचं? या प्रश्नाचं खूप वेगवेगळे उत्तरं असतात, पण त्यातलं एक उत्तर असतं, मला देशाची सेवा करायची. मग दुसरा प्रतिप्रश्न येतो की तुम्ही रिक्षावाला पण देशाची सेवा करतो, ट्रक ड्रायव्हर पण देशाची सेवा करतो, मग तुम्ही UPSCच कशाला देता? बरं. तसंच राजकारणाच्या बाबतीत पण आहे. काय असतं, जेव्हा तुम्ही कलेक्टर होता तेव्हा तुमच्या निर्णयानं, एखाद्या छोट्या निर्णयानं हजारो लोकांचं जीवन बदलू शकतं. त्यांच्या जीवनामध्ये प्रकाश येऊ शकतो. साधं विद्यार्थ्यांच्या आयुष्यामध्ये परिणाम करणारं एखादं जिल्हा परिषद शाळा सुधारण्याचं काम जर तुमच्या हातून झालं तर त्या कामातून अनेक विद्यार्थी घडतील, ते मोठे होतील, त्यांच्या फॅमिली सुधारतील, देशाची इकॉनॉमी सुधारायला त्याचा फरक पडू शकतो. त्याचे खूप लाँग टर्म इम्पॅक्ट आहेत. एखाद्या भागात दुष्काळ असेल, तिथं 2000 हातपंप बसवण्याचा जर तुम्ही विचार केला तर त्या 2000 हातपंपामुळं त्या भागातल्या हजारो परिवारांना पाण्याचा प्रश्न मिटू शकतो. तुमच्या निर्णयावर
पुढच्या त्या भागाची दिशा ठरते, त्या भागाची धोरणं ठरतात. अशी एक ताकद प्रशासनानं किंवा या गव्हर्नमेंटनं तुम्हाला दिलेली असते. म्हणून ती जी सेवा असते, जी एक IAS अधिकारी म्हणून किंवा एक डेप्युटी कलेक्टर म्हणून जी सेवा होते ना, त्याच्यामध्ये थोडंसं वेगळेपण आहे. खूप लोकांवर त्याचा इम्पॅक्ट होतो. तसंच राजकारणामध्ये आहे. राजकारणामध्ये जेव्हा तुम्ही जाता आणि जर तुम्ही काही आमूलाग्र बदल होणारे निर्णय जर घेतले, तर त्याचा इम्पॅक्ट संपूर्ण पिढ्यांवर, अनेक पिढ्यांवर पडू शकतो. आता उदाहरणार्थ बाबासाहेब आंबेडकर जर रिझर्वेशनच्या पॉलिसीचा जर त्यांनी हे केला नसता, त्यांनी पुरस्कार केला नसता आणि त्यांनी प्रेशर करून आणली नसती, तर कदाचित SC वाली लोक आजही त्यांच्या जीवनामध्ये ते बदल झाले नसते. ही पॉलिसी डिसिजन आहे. तसंच शरद पवार साहेबांनी मागच्या काळामध्ये महिलांना नोकरीमध्ये आरक्षण 33% द्यावं, महिलांना पंचायती राज सिस्टीममध्ये आरक्षण द्यावं, यासारखे क्रांतिकारी निर्णय जर घेतले नसते तर महिला महाराष्ट्रातल्या मुख्य प्रवाहात आल्या नसत्या. त्याचबरोबर महिलांना प्रॉपर्टीमध्ये अर्धा वाटा द्यायचा. हे पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये खूप मोठा निर्णय आहे. हा आमूलाग्र बदल घडवणारा निर्णय आहे. एक समानता, मनुष्यजात म्हणून पुरुष आणि महिलांमध्ये जो डिफरन्स होता तो पूर्ण त्यांनी कमी करायचं काम केलं. असे धोरणात्मक निर्णय घेण्याची एक ताकद राजकारण्यांमध्ये असते आणि जर तुम्ही तसे निर्णय घेतले तर तुम्ही देशाची दिशा बदलू शकता, नव्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करू शकता. त्यामुळे राजकारण हा इंटरेस्टिंग टॉपिक आहे, परंतु राजकारणाकडे खूप वेगळ्या अँगलनं बघितलं जातं. राजकारणी म्हणजे घाण असतात, तो चिखल असतो, अशा अँगलनं त्याकडे बघितलं जातं. तर माझी नवीन पिढीला अशी विनंती राहील, तुम्ही त्या अँगलनं बघू नका. राजकारणामध्ये इतकी ताकद आहे की तो पूर्ण देशाचं भविष्य घडवण्याची एक ताकद या राजकारणामध्ये असते. अगदी बरोबर. नाही, जो तुम्ही चिखल हा उल्लेख केला, सध्याची परिस्थिती तशी आहे त्याच्यामुळे लोकांना तसं वाटतं. तर सर, तुम्ही राजकारणाकडेचा तुमचा प्रवास कसा होता, ना की राजकारणात येण्याचं तुम्ही का ठरवलं? थोडंसं अपघातानं राजकारणात आलो. खरं तर 2019 साली माझ्या मोठ्या बंधूंचं निधन झालं. ते मान तालुक्याचे सभापती होते. त्यापूर्वी माझ्या आई जिल्हा परिषद सदस्य होत्या. वडील माझे पंचायत समितीचे 2 वेळा सभापती होते. थोडीशी राजकीय पार्श्वभूमी मला होती, परंतु मी एक उद्योजक म्हणून काम करत होतो. मी एक इलिट क्लासमध्ये होतो. मी त्या राजकारणात नव्हतो. परंतु जे तुम्ही जसं म्हटला की राजकारणात आता सगळेच लोक असे आहेत, बरेचसे लोक असे आहेत की ज्यामुळे तर चिखल वाटायला लागलाय. मलाही कुठेतरी वाटलं की आपण जावं की नाही, या भानगडीत पडायचं की नाही. पण मग चांगल्या लोकांनी जर मला वाटत असेल की मी काहीतरी करू शकतो आणि जर मी नाही केलं तर मग मी कुणाला तरी पुढच्या पिढीनं करावं असं म्हणतो. म्हणजे इट्स प्रोकास्टिनेशन, म्हणजे स्वतः पण नाही करायचं आणि दुसऱ्याला पण नाव ठेवायचं. त्यापेक्षा करून बघू काय होतंय. ते चांगलं जर झालं तर आनंद आहे. म्हणजे आयुष्यात मरताना एक आनंद होईल, मी काहीतरी चांगलं करून गेलो. नाही करू शकलो तर तरी आनंद आहे. बरोबर. लोकसभेसाठी तुमचं नाव चर्चेत होतं, परंतु अचानक मोहिते पाटलांची एंट्री झाली. काय त्यावेळेसचा काय होता? लोकसभेसाठी खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये स्प्लिट झाल्यानंतर माढा लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वच्या सर्व 6 विधानसभा मतदारसंघाचे आमदार हे महायुतीकडे होते. बरोबर. म्हणजे तिथं माणूसच नव्हता खऱ्या अर्थानं. आमच्यासारखे अनेक युवक, आमचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महबूब शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक युवकांनी शरद पवार साहेबांची साथ देण्याचं ठरवलं, निश्चित केलं आणि साहेबांच्याबरोबर आम्ही राहिलो. त्यावेळी मी बघत होतो की या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एक नैराश्याचं वातावरण होतं, कारण एकही नेता शरद पवार साहेबांच्यावर नव्हता. मग त्यावेळी मी साधारणपणे 1 वर्षापूर्वी, म्हणजे मागच्या दसऱ्याला खऱ्या अर्थानं मी सुरुवात केली. मी ठरवलं की आपण लोकसभेत जाण्यासाठी प्रयत्न करायचा आणि त्यामागं तिथली भौगोलिक परिस्थितीसुद्धा आहे. त्या माढा लोकसभा मतदारसंघामध्ये प्रामुख्याने दुष्काळी तालुके, मान खटाव येतात आणि या 6 विधानसभा मतदारसंघामध्ये एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही. या माढा लोकसभा मतदारसंघामधून मुंबई बेंगलोर हा एक नवीन ग्रीनफील्ड हायवे होतोय. त्या हायवेवर एक इंडस्ट्रियल कॉरिडॉरचा नोड म्हसवड या ठिकाणी प्रस्तावित केलेला आहे. बरोबर. त्या ठिकाणी 12,500 एकरामध्ये इंडस्ट्रियल एरिया सुरू होणार आहे. गव्हर्नमेंट ऑफ इंडिया स्पॉन्सर्ड आहे, त्यामुळे तो लवकरच सुरू होणार आहे. अशी परिस्थिती या माढा मतदारसंघाची असताना मला असं दिसलं की जर त्या 12,500 एकरामध्ये इंडस्ट्री आली तर पहिली गोष्ट तर तिथल्या लोकांना तिथून बाहेर काढून देणार.
म्हणजे डिस्प्लेस करणार, अक्षरशः संपूर्ण जमिनी काढून घेऊन पैसे देऊन त्यांना काढून टाकणार आहेत, ते विस्थापित होणार आहेत. त्या लोकांनी करायचं काय? दुसरा प्रश्न असा येतो की तिथं इंडस्ट्री आल्यानंतर जे लोक तिथं लागणार, ह्युमन रिसोर्स लागणार आहे, तो कुठून येणार? तो बाहेरून येणार. कारण आमच्या 6 विधानसभा मतदारसंघात एकही इंजिनिअरिंग कॉलेज नाही, म्हणजे आमच्याकडे स्किल्ड रिसोर्स नाही आहे. म्हणजे इंडस्ट्रीला इतकी मोठ्या प्रमाणात मॅनपॉवर लागणार आहे, ते आम्ही देऊ शकत नाही. ही एक म्हणजे दुर्दैवी गोष्ट आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आणि माझी बॅकग्राऊंड अशी असल्यामुळं UPSCची अनेक अधिकारी माझे केंद्रात सुद्धा, माझे मित्र आहेत केंद्रामध्ये काम करतात, तर मला असं वाटलं की एक आपण जर असा पर्याय निवडला की ज्या जमिनी जाणार आहेत त्याच्यामध्ये जर एक 20% जमीन तर शेतकऱ्यांना परत मिळाली आणि जेवढी जमीन गेली तेवढ्या एकराची, तेवढ्या कोटी रुपयांची जर क्रेडिट गॅरंटी गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने त्यांना दिली, तर त्या परतावा मिळालेल्या जमिनीमध्ये, म्हणजे 10 एकर जमीन जर त्याची गेली असेल तर त्याला 2 एकर जमीन परत मिळेल आणि 10 एकराच्या अगेन्स्ट 10 कोटी रुपयाची त्याला क्रेडिट गॅरंटी मिळेल. इंडस्ट्रीयल प्लॉट आणि 10 कोटी रुपये अवेलेबल असं जर त्या शेतकऱ्याला मिळालं तर तो शेतकरी त्या ठिकाणी एक स्वतःची कंपनी, अँसिलरी इंडस्ट्री, बेसिकली मोठ्या इंडस्ट्रीला तिथल्या लागणारं मटेरियल पुरवणारी कंपनी त्या ठिकाणी उभी करू शकतो आणि तो तिथला मालक होऊ शकतो, तिथला एक उद्योजक म्हणून तिथं नावारूपाला येऊ शकतो. त्याचबरोबर जर 6 विधानसभा मतदारसंघामध्ये जर आपण स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी तयार केल्या, तर जी बाहेरून येणारी लोक आहेत ती कमी होऊन आपल्या भागातल्या लोकांना जॉब मिळेल आणि त्यांची समृद्धी होईल. आणि ह्या 2 योजना मला केंद्र सरकारकडून करून आणायची इच्छा होती. त्यासाठी जर मी खासदार झालो असतो तर खूप ताकदीने याचा पाठपुरावा केला असता आणि ह्या संपूर्ण भागाचा कायमस्वरूपीचा कायापालट करण्यासाठी माझ्या कल्पनांची मदत झाली असती असं मला वाटत होतं. त्यामुळे मी खऱ्या अर्थानं ह्या खासदारकीच्या इलेक्शनमध्ये उतरलो होतो. आणि जर त्या स्किल डेव्हलपमेंट अकॅडमी झाल्या असत्या तर उदाहरण सांगायचं झालं तर BCom झालेली मुलं असतात, पण त्यांना टॅली चालवता येत नाही, त्यांना इंडस्ट्रीमध्ये प्रोक्युरमेंट कशी करायची असते माहीत नसतं, वेंडर मॅनेजमेंट माहीत नसते, तर ह्या गोष्टी त्यांना आम्ही शिकवल्या असत्या. अशा अनेक स्किल जे तिथे लागणार आहेत ते आम्ही शिकवलं असतं आणि तिथल्या लोकांना आम्ही समृद्ध केलं असतं, असं माझं विजन होतं. म्हणून मला खरं तर या लोकसभेला उतरायचं होतं. नाही, आत्ता कळलं की जाणकार लोक का म्हणतात की सुशिक्षित तरुणांनी राजकारणात आलं पाहिजे. याचा कोणी विचार केला होता का? मला तरी ऐकिवत नाही की अशा पद्धतीने वेगळ्या अँगलनं कोणी विचार केला असेल, पण म्हणजे विचार हाच केला असेल की इंडस्ट्री तयार होणार आणि रोजगार मिळणार. तू तिथं रोजगार कुणाला मिळणार? म्हणजे मुळशीसारखं आम्ही फक्त गेटवरतीच थांबायचं का आमची जमिनी विकून? म्हणजे अशा पद्धतीने, आणि तुम्ही ज्या पद्धतीने विचार करताय तर तुमच्यासारखे लोकप्रतिनिधी पाहिजेत. आता माडा विषय संपला, मग तो मान खटावसाठी विधानसभा समोर आहेत, त्याच्यातही तुमचं नाव चर्चेत आहे. आता जो इंडस्ट्रियल एरिया होणार आहे तोही मानखटावमध्येच आहे. मानखटावमध्ये पाण्याचा प्रश्न वर निवडणुका गेली अनेक वर्ष लढल्या जातात. खरं तर हा दुष्काळी तालुका, बरोबर, आणि खूप मोठ्या प्रमाणात या तालुक्यातून मायग्रेशन झालेलं आहे. मुंबई पुण्याला लोक जगण्यासाठी गेली आणि तिथं पाण्याची कमतरता असल्यामुळे अर्थातच, त्यामुळे पाण्याच्या प्रश्नावर अनेक वर्ष राजकारण इथलं झालं. आता काही लोकांना असं वाटतं की पाणी मी आणलं, पण खऱ्या अर्थानं 1995 सालीच कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना झाली होती आणि 2000च्या अगोदर केंद्र सरकारचा लवादाचा एक निर्णय होता की 2000 सालाच्या अगोदर महाराष्ट्राच्या वाट्याला येणारं पाणी हे महाराष्ट्रानं अडवलं पाहिजे, अन्यथा जे उर्वरित न अडवलेलं पाणी आहे ते आपण कर्नाटकला दिलं जाईल, अशा पद्धतीचा एक निर्णय केंद्रातून झाला होता. त्यामुळं तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केली आणि पाण्याची मागणी ज्यांनी केली होती, म्हणजे मान खटाव भागातून आमचे डॉक्टर कापसे असतील, भाऊसाहेब गुदगे असतील, आमदार सदाशिव पोळ असतील, अशा अनेक नेत्यांनी मागणी केली होती की आम्हाला दुष्काळी भागाला पाणी पाहिजे, तर ती मागणी आपण पूर्तता करू, अशा पद्धतीनं निर्णय झाला आणि उरमोडी या ठिकाणी धरण बांधायचं ठरलं. मग उरमोडी, तारळी अशी धरणं बांधण्यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळामध्ये प्रचंड पैसा त्यावेळी ओतला गेला, कर्जरोखे उभारली गेली आणि ही धरणं 2000च्या आत पूर्ण करून घेतली गेली. म्हणजे ही धरणं पूर्ण नाही झाली, पण त्या कालावधीमध्ये पूर्ण झाली. तर त्या दरम्यान असं झालं की विदर्भातील नेत्यांनी एक ओरड सुरू केली
की सगळा इरिगेशनचा पैसा हा पश्चिम महाराष्ट्रातच वापरला गेला आणि विदर्भावर अन्याय झाला. आणि या सगळ्या ह्याच्यामुळं विदर्भाला आम्हाला अनुशेष आमचा पूर्ण झाला पाहिजे, म्हणजे तिकडे जेवढा पैसा वापरला तेवढा आम्हाला मिळाला पाहिजे. मग 2002च्या दरम्यान राज्यपालांनी एक अध्यादेश काढून विदर्भाचा अनुशेष पूर्ण होत नाही तोपर्यंत पश्चिम महाराष्ट्राची इरिगेशनची कामं थांबवावीत असा निर्णय दिला. म्हणजे सगळे पैसे तिकडे वापरायचे थोडक्यात. त्यामुळे सगळे पैसे विदर्भात वापरले गेले आणि त्या दरम्यानच मग गोसी खुर्द वगैरे हे प्रोजेक्ट झाले. आणि विदर्भात पैसे सगळे गेल्यामुळं साधारणपणे 2002 पासून 2012 पर्यंत म्हणजे 10 पर्यंत या भागामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाला फंडची कमतरता जाणवली आणि त्याचमुळं हे प्रोजेक्ट पूर्ण होऊ शकले नाहीत. आणि 2012 नंतर जेव्हा अनुशेष पूर्ण झाला तेव्हा इकडचे प्रोजेक्ट सुरू झाले आणि मग त्यानंतर पाणी मानखटावमध्ये यायला लागलं. पण हे नैसर्गिक प्रक्रिया होती. ही प्रकल्प अगोदरच मंजूर झालेले होते आणि जसे फंड उपलब्ध झाले तसे पुढं पुढं कामं होत गेली आणि मग आता बऱ्यापैकी पाणी मानखटावमध्ये आलं. परंतु पाणी हा एकमेव प्रश्न मानखटावचा नाही, हेच लोक आता विसरलेले आहेत. फक्त पाणी ह्या एका मुद्द्यावर निवडणुका लढवतात. आजचे प्रश्नच मानखटावचे वेगळे आहेत. हाच प्रश्न मी विचारणार होतो. कारण आज तुम्ही जर आमच्या तालुक्यामध्ये गेला तुम्हाला असं लक्षात येईल की पूर्वी जे मायग्रेशन मी तुम्हाला सांगितलं, आमच्या तालुक्यातून लोक मुंबई पुण्याला जाऊन जॉब करत होते, मोठे होत होते आणि तोच पैसा आम्हाला मानखटावमध्ये मागं रिपॅट्रिएशन टाईप मिळत होतं. आता मुंबई पुण्यामध्ये सुद्धा नॉर्थ इंडियन लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. बाहेरच्या राज्यातून लोक खूप मोठ्या प्रमाणात आलेले आहेत. जॉबच्या संधी कमी झालेल्या आहेत आमच्या मानखटावच्या लोकांसाठी. बरोबर. खूप मोठ्या प्रमाणात युवक शिकले. दुष्काळी भाग असल्यामुळं कामं शेतात नसतात, शिकण्याशिवाय पर्याय नाही. अधिकारी काही झाले. आमच्या मानखटावचे अनेक अधिकारी झालेले आहेत. रिसेंटली MPSC मध्ये राज्यात पहिला आलेला PSI परीक्षेमध्ये तोही आमच्या तालुक्यातला आहे. पहिली विद्यार्थिनी आली तीही आमच्या तालुक्यातली आहे. तर आमचा अधिकाऱ्यांचा तालुका म्हणून ओळखला जातो. शिक्षण अर्थातच चांगल्या पद्धतीनं मुलांनी घेतलेलं आहे. परंतु जॉबचं काय? जॉबच्या संधी आज मितीला मार्केटमध्ये नाहीत आणि खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी मान खटावला भेडसावते ते. आणि ही बेरोजगारी खऱ्या अर्थाने युवक मोकळा बसलेला आहे. मला रोजचे कमीत कमी 15 ते 20 कॉल येतात. आजपर्यंत माझ्याकडे कमीत कमी 500पेक्षा जास्त CV IT मधल्या फ्रेशर मुलांचे आहेत ज्यांना जॉब पाहिजे. अशी परिस्थिती आहे, भयानक परिस्थिती आहे. लोकांनी पैसे शिक्षणावर घालवले, त्यांना इंजिनियर केलं आणि आता त्यांना जॉब नाही. हे प्रश्न आहेत. महिलांचे प्रश्न वेगळे आहेत. अशा अनेक प्रश्न नव्याने सुरू झालेले आहेत. खऱ्या अर्थानं अजून मोठे प्रश्न आहेत. एज्युकेशन सिस्टम पूर्ण कोलॅप्स झालेले आहे. जिल्हा परिषदामध्ये शाळेमध्ये काउंट कमी झाला, शिक्षक कमी झालेले आहेत. ते शिक्षक व्यवस्थित शिकवत नाहीत. त्यामुळे मुलांची क्वालिटी हे शहरी आणि ग्रामीण भागातल्या मुलांच्या क्वालिटीमध्ये फरक पडतोय. मुलांना इंग्लिश बोलता येत नाही व्यवस्थित. ते मुलं कॉम्पीट करू शकत नाहीत मार्केटमध्ये दुसऱ्या मुलांशी, शहरातल्या मुलांशी. अशा अनेक असे प्रॉब्लेम्स आहेत. नव्याने अजून प्रॉब्लेम असे यायला लागलेत. हातोहात प्रत्येकाच्या हातात मोबाईल फोन आला आहे, इंटरनेट हे झालेलं आहे. लहान लहान मुली मोबाईल वापरत आहेत आणि 17 वर्षाच्या मुली म्हणजे 18 वर्षाच्या आतील मुली ह्या मुलांबरोबर पळून जाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. असं म्हणजे एक ना अनेक हे सामाजिक प्रश्न आहेत. म्हणजे ह्याच्याकडं फक्त तुम्ही एका ठराविक अँगलनं नाही बघू शकत. आज तुम्हाला त्या मुलांचं प्रबोधन देण्याची गरज आहे. कदाचित सेक्स एज्युकेशनची गरज आहे. मुलांना आपल्या वाढत्या वयामध्ये आपल्यामध्ये होणारे बदल समजले पाहिजेत. पेरेंट बरोबरचं रिलेशन कसं असलं पाहिजे हे समजलं पाहिजे. आणि हा प्रश्न खरंच सांगतो गावागावात समोर येत आहेत. आज पोलीस स्टेशनला अनेक केसेस होत आहेत. आपण फक्त एकच लव जिहादची दाखवतो टीव्हीवर आणि तेच बघत बसतो. गावागावामध्ये असे प्रकार होत आहेत. तर असे अनेक प्रश्न आहेत. तर या प्रश्नाकडं लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी एक उघड्या डोळ्यांनी बघण्याची गरज आहे. आमच्या तालुक्यात नवीन प्रश्न एक उद्भवलाय. बाजरीवर कधी नव्हे ते कीड आली. बाजरी हे असं पीक होतं, त्या पिकाला कुठलंही औषध लागत नाही. अतिशय नैसर्गिक, अतिशय पौष्टिक, म्हणजे त्याला हेच नाही, म्हणजे एकदम नैसर्गिक असलेलं पीक. ह्या बाजरीवर आळ्यांची लागण झाली. म्हणजे त्या बाजरीवर सुद्धा औषध मारायला लागणार आहे. हा प्रश्न मोठा आहे. शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे. शेतीला हमी भाव नाही. असे अनेक प्रश्न आहेत.
तर हे सगळे प्रश्न सोडवणारा लोकप्रतिनिधी खरं गरजेचं आहे. नुसतं पाण्यावर राजकारण करण्याचे दिवस आता संपलेले आहेत असं एकंदरीत मला वाटतं. बरोबर. हे सगळं व्हिजन घेऊन तुम्ही खरं लोकसभेमध्ये जाणार होतात, परंतु आता हे जे व्हिजन आहे याच्यासाठी पुढचा पाठपुरावा कसा? आता विधानसभेसाठी माझी मागणी आहे. मला विधानसभेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार पक्षातून उमेदवारी मिळावी अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्या दृष्टीने मी प्रयत्न करतोय. शरद पवार साहेब मला चांगल्या पद्धतीने ओळखतात. साहेबांचा मला कायमच आशीर्वाद राहिलेला आहे. जर मान तालुक्यातून त्यांना वाटलं की हा व्यक्तीकडं खऱ्या अर्थानं पोटेन्शियल आहे आणि तो काहीतरी समाजात बदल घडवू शकतो असं साहेबांना वाटलं तर साहेब 100% माझा विचार करतील. लोकांचा मला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय. त्यामुळे येणाऱ्या काळात मला विधानसभेमध्ये उमेदवारी मिळेल अशी मला खात्री वाटते, आशा वाटते. त्यामुळं आता बघू, प्रयत्न चालू आहेत. नक्कीच खरं तर हाही विचार होणं गरजेचं आहे की तुमच्यासारखे सुशिक्षित आणि लोकांचा विचार करणारे, एक व्हिजन असणारे आणि पोटेन्शियल असणारे जर व्यक्ती खरं तर तुमच्या दुष्काळी मतदारसंघासाठी जर मिळाले, कारण फक्त पाण्यावरतीच आजपर्यंत तुमची निवडणूक लढली गेली आहे, परंतु तुम्ही जे सामाजिक प्रश्न सांगितले याच्यावरती कोणी बोलायला तयार नाही आणि याचं कुणाला घेणं देणं पण नाही. तुम्ही त्याचा विचार करताय, हे खूप मोठी गोष्ट आहे. थोडंसं आपण पुन्हा मागे येऊया. तुम्ही MPSC मधून क्लास 1ची पोस्ट काढली आणि ती सोडली, घरून कुणी काही बोललं नाही? खरं तर माझ्या स्लीपलेस नाईट्स म्हणतात ना, लिटरली मी 2 दिवस झोपलो नव्हतो. मला खूप मनामध्ये द्वंद्व निर्माण झालं होतं. मी त्यावेळी कैरोमध्ये होतो, इजिप्तमध्ये. घरून खूप असं घरच्यांची इच्छा होती की मी एक क्लास 1 अधिकारी म्हणून जॉईन व्हावं. आणि त्या काळात राजेश स्वामी म्हणून साताऱ्याचे एक IFS अधिकारी आहे, ते इजिप्तमध्ये पोस्टेड होते. त्यांचंही खूप मी डोकं खाल्लं, मी हे करू की ते करू. खूप त्रास झाला. परंतु शेवटी कसं असतं, निर्णय हा आपल्याला स्वतःलाच घ्यावा लागतो. आणि मी निर्णय घेतला की मी मागं राहणार आणि मी स्वतःचा व्यवसाय सुरू करणार. हा निर्णय मी त्यावेळी घेतला. निर्णय घेत असताना खूप धाकधूक होती, पण जसं रतन टाटा म्हणतात की निर्णय चुकीचा किंवा बरोबर नसतो. जो घेतलेला निर्णय असतो तो आपल्याला बरोबर करून दाखवायचा असतो. तसं निर्णय करून दाखवण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि ती जबाबदारी मी घेतली आणि तो बरोबर प्रूव्ह करून दाखवला. पण कुटुंबाने ऍक्सेप्ट केलं? ऍक्सेप्ट केलं. कारण कसं होतं, शेवटी माझं निर्णयामध्ये कुटुंब मला गाईड करत होतं, परंतु कधीही मला त्यांनी असा विरोध नाही केला की हे 100% तुझं चुकीचं आहे, असं कधी त्यांनी म्हटलं नाही. कारण मी विचार करूनच काहीतरी निर्णय घेतला असेल असं त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला. बरोबर. तुम्ही सुरुवातीला सांगितलं होतं की सरकारसाठी देखील काम करताय. तुम्ही वाळू चोरीसाठी एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. ते एक खूप मोठं काम आहे आणि त्याच्यातून आपण पाहतो की तहसीलदारांवरती हल्ला, तलाट्यावरती हल्ला, अधिकाऱ्यांवरती हल्ला आणि सरळ सरळ बातम्या वाचतो आपण की ट्रकने तहसीलदारला चिरडलं. ह्या सगळ्या गोष्टी होत असताना तुम्ही वाळूसाठी ऍप्लिकेशन केलं, काय नक्की ते? ॲक्च्युली 2000 साधारण 14-15च्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात वाळू चोरी सगळीकडे चालू होती आणि गव्हर्नमेंट आपल्या परीनं प्रयत्न करत होतं वाळू चोरी थांबवण्याचा, परंतु खूप क्रिमिनल ॲक्टिव्हिटी वाळू चोरीमध्ये वाढल्या होत्या. त्या दरम्यान मी पुण्याचे तत्कालीन कमिशनर आणि मान तालुक्याचेच नेते प्रभाकर देशमुख साहेब यांच्याकडे जाऊन माझी संकल्पना मांडली. त्यांनी ही संकल्पना प्रवीण गेडाम तत्कालीन कलेक्टर सोलापूर आणि सांगलीचे कलेक्टर त्यावेळी नाव लक्षात नाही, या दोघांना दाखवायला सांगितली. ती कल्पना मी त्यांच्या पुढे प्रेझेंट केली, एक प्रेझेंटेशन दिलं आणि एक सॉफ्टवेअर अशा पद्धतीनं बनवलं तर आपण वाळू चोरी मोठ्या प्रमाणात थांबवू शकतो. हे त्यांना ती कल्पना आवडली आणि मग ती सिस्टीम मी डेव्हलप करून पहिल्यांदा सोलापूर आणि सांगली जिल्ह्यामध्ये राबवली. आणि एक सेंट्रलाइज सॉफ्टवेअर असल्यामुळं एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात गाडी जरी गेली तरी ती अँड्रॉइड ॲप्लिकेशनच्या मदतीनं ते चेक करून ती खरी आहे की वाळू ऑथेंटिक म्हणजे लिगल आहे की इलिगल आहे हे समजत होतं. आणि अँड्रॉइड आता फोन सगळीकडे झाल्यामुळं सर्व अधिकाऱ्यांना मी अँड्रॉइड ॲप्लिकेशन दिले. खूप डुप्लिकेट न करता येणाऱ्या पावत्या छापल्या आणि त्या पावत्या कुठेही चेक केल्या तर ते गाडीची ऑथेंटिसिटी, लिगॅलिटी समजत होती. त्यामुळे चोरीचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात कमी झालं सोलापूर सांगली जिल्ह्यामध्ये. आणि हा प्रयोग राज्य लेवलला खूप त्याचं हे झालं, त्याची वाहवा झाली आणि प्रवीण गेडाम यांच्या कॅटेगरीमधून ते केंद्राकडे प्राईम मिनिस्टर अवॉर्डसाठी पण पाठवण्यात आला होता.
आणि त्या दरम्यान जावडेकर साहेब केंद्रीय पर्यावरण मंत्री होते. त्यांच्याकडे हा प्रकल्प गेल्यानंतर त्यांच्या टीमने तो सगळा स्टडी केला आणि मग त्यांनी ठरवलं की अशाच पद्धतीची सिस्टीम संपूर्ण देशात लागू केली पाहिजे. आणि मग एक नोटिफिकेशन त्यांनी जारी केलं आणि आमची जी सिस्टीम डेव्हलप केली त्याचे सगळे फीचर्स बघून त्यांनी एक देशासाठी नोटिफिकेशन जारी केलं की अशाच पद्धतीची सिस्टीम संपूर्ण देशात लागू व्हावी. आणि मग हळूहळू ती सिस्टीम संपूर्ण महाराष्ट्रात लागू झाली आणि महाराष्ट्राचं जवळपास आम्ही 5,500 कोटी रॉयल्टी आणि DMFचं कलेक्शन आमच्या सिस्टीमनं आतापर्यंत केलेलं आहे. खूप मोठ्या प्रमाणात वाळू चोरी आणि गौण खनिजाची चोरी कमी करण्यासाठी आम्ही मदत केलेली आहे आणि मला अभिमान आहे की मी देशासाठी काहीतरी करू शकतो. बरोबर. म्हणजे एका कलेक्टरपेक्षा मोठं काम केलंय सर तुम्ही. धन्यवाद. सर, तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात, विधानसभेसाठी तुम्ही इच्छुक आहात, परंतु एकंदरीत महाराष्ट्राचं राजकारण जर पाहिलं तर एका वेगळ्याच वळणावरती जाऊन तुम्ही कसं पाहता त्याच्याकडे? आता काय झालं, थोडंसं खूप लवकर काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न होतोय, थांबण्याची तयारी कुणाची नाही आहे. आणि या गोष्टीमुळंच काय होतं, पटापट पार्ट्या बदलल्या जातात. आपली विचारधारा अशी आपण स्टिक राहिलं पाहिजे, विचारधारेशी आपण प्रामाणिक राहिलं पाहिजे, असं आता हे कमी होत चाललेलं आहे. राजकारण सुद्धा व्यावसायिक झालेलं आहे. मला जिथून फायदा तिथून तिकडे मी जाणार. म्हणजे माझ्या मतदारसंघातली कामे व्हावेत म्हणून मी पार्टी बदलली, त्याला काय अर्थ आहे का? म्हणजे तुम्ही एका विचारधारेशी संलग्न आहात. जर तुमची काँग्रेसी विचारधारा असेल, तुमची शाहू फुले आंबेडकरांची, तर तुम्ही लगेच बदलून तिकडे कसं जाऊ शकता? त्यामुळं काय होतंय, हल्लीच्या काळामध्ये खूप इझी फास्ट रिझल्ट लोकांना पाहिजेत, राजकारण्यांना सुद्धा. त्यामुळं थोडंसं विचारधारेचा अशी खेळ झाला आहे आणि खूप वेगवेगळ्या विचारधारा एकत्र मिक्स होऊन युती तयार होते, महाविकास आघाडी तयार होते आणि मग सगळा विचारांचा घोळ झालेला आहे. त्यामुळे लोकही कन्फ्यूज झालेले आहेत, सगळी राजकारणाची खिचडी झालेली आहे. म्हणजे नक्की कोण चांगलं कोण वाईट हे समजायच्या पलीकडे गेलेलं आहे. अगदी बरोबर. त्यामुळे लोकांना पण आता मतदान देताना जे उत्साह पूर्वी असायचा आहे की मला हे आवडतं म्हणून याला देतो, तर याला द्यावं तर त्याच्याबरोबर न आवडणारा पण एक असतो. त्यामुळे काय करायचं मोठं कन्फ्युजन लोकांमध्ये पण आहे. अगदी बरोबर. म्हणजे आज सरकारमध्येच ती परिस्थिती आहे, कोणीच कोणाला ऐकायला तयार नाही. तर खरं तर राजकारणाचा विषय आहे, तुम्ही राजकारणामध्ये आहात म्हणून खरं तर हा प्रश्न विचारला. निश्चितच तुमच्यासारखे तरुण या राजकारणात असणं गरजेचं आहे आणि त्याचं पाऊल तुम्ही उचललंय, तर तुम्हाला खरंच शुभेच्छा. परंतु मुलाखतीच्या शेवटी आज यशस्वी उद्योजक आहे आणि राजकारणाच्या वाटेवरती आहे, हे ज्यावेळेस तरुणांना कळेल ना, त्यावेळेस त्यांना कळेल की नाही, फक्त स्पर्धा परीक्षा हेच सर्वस्व नाही, याच्या पलीकडेही भरपूर काय आहे. तुम्ही करू शकता तर मीही करू शकतो, कारण तुम्ही स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते, मीही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. हा जर मेसेज विद्यार्थ्यांमध्ये गेला तर हे जे लाखो विद्यार्थी आहेत की जे आपण पाहिलं तर MPSC असेल किंवा UPSCचा रिझल्ट किती लागतो, म्हणजे जे विद्यार्थी तयारी करतात त्याच्यात 0.0001% एवढेच विद्यार्थी फक्त अधिकारी म्हणून सिलेक्ट होऊ शकतात. आम्ही म्हणतो की रिक्त जागा आहेत, रिक्त जागा भरा. पूर्ण रिक्त जागा जरी भरल्या तरी 1% विद्यार्थी सुद्धा पास होऊ शकत नाही. मग बाकीच्यांचं काय? या विद्यार्थ्यांनी खरं तर तुमचा आदर्श घेतला पाहिजेत आणि कुठेतरी स्वतःचं विश्व निर्माण करण्यासाठी तुमचा आदर्श घेऊन त्यांनी पुढे गेलं पाहिजेत. निश्चित तुम्ही वास्तव कट्ट्यावरती आलात, तुमचा प्रवास मांडला आणि बहुमूल्य असं मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केलं आणि खरंच तुमच्या तालुका असेल, तुमचा जिल्हा असेल, याच्याविषयी तुम्ही जी तळमळ बाळगता, तुमचे जे विचार आहेत ते निश्चित तुमचा मतदारसंघ असेल किंवा महाराष्ट्र असेल, कारण तुम्ही वाळूसाठी जर एक ॲप्लिकेशन तयार करू शकता आणि त्याच्यातून कोट्यवधीचा निधी सरकारला देऊ शकता, म्हणजे एका कलेक्टरपेक्षा खूप मोठं काम केलं आहे. असे जर युवक राजकारणामध्ये आले, असे जर युवक आमदार झाले, खासदार झाले, निश्चित देश सुधारायला वेळ लागणार नाही. सर, वास्तव कट्ट्यावरती आलात आणि आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल खूप खूप आभार. आपले मनपूर्वक आभार. आपण मला संधी दिली आणि माझ्यासारख्या अनेक चांगल्या विचाराच्या लोकांना वास्तव कट्ट्यावर यायची संधी मिळते, त्यांना आपले विचार मांडायची संधी मिळते. तुमच्या माध्यमातून ते लाखो विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतात. त्यामुळे आपलं मनापासून आभार. धन्यवाद. थँक्यू.